मुंबईतला जो 26/11चा हल्ला झाला, हा हल्लाच्या संदर्भात अमेरिकेकडून बातमी आली होती आणि तो हल्ला झाला, ही वस्तुस्थिती आहे, नाही असं नाही. परंतु या हल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडपल्या गेल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी ही मॅटर कंडक्ट केलेली आहे पूर्णपणे. ते आता पार्लमेंटमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे एक ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी आपण असं म्हणतो, ती पार्लमेंटच्या सदस्याकडे असली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. या ह्याच्यामध्ये काही दडपले गेले असं एकंदरीत आम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय. संधीची असणारी आम्ही वाट बघत होतो की कुठे ना कुठेतरी ही संधी मिळेल. उज्ज्वल निकम हे कॅन्डिडेट झाल्यामुळे ती संधी पुन्हा आली असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांनी कंडक्ट केलेल्या मॅटरमध्ये आणि जजमेंट जे झालेलं आहे 6/5/2010 त्याच्या पॅराग्राफ 803 हा अत्यंत महत्त्वाचा आहे. In all, there were 5 firearms entry wound found on the shoulder blade, top region between neck and right shoulders. There were 3 corresponding exist wounds. 2 deformed bullets were retrieved. मी त्याच्या वाचत नाही. डॉक्टर चिखलीकरांनी असणारा पोस्टमॉर्टम केलेला आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आणि बॅसिलिटिक रिपोर्ट्समध्ये दी बुलेट रिट्रीव फ्रॉम द डेड बॉडीज वॉज सेंट टू बॅसिलिटिक एक्सपर्ट. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. द कंपॅरिझन डिड नॉट लीड टू एनी कन्क्लुसिव्ह ओपिनियन वेदर द बुलेट टॅलीड विथ द टेस्ट फायर्ड बुलेट फ्रॉम वेपन्स हेल्ड बाय एक्यूज नंबर 1. एक्यूज नंबर 1 म्हणजे हा असणारा कसाब, आर डिसीज एक्यूज नंबर 1 अबू इस्माईल. म्हणजे ज्या बुलेट्स हेमंत करकरेंच्या शरीरातून मिळाल्या त्या बुलेट्स आणि कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या जे वेपन्स होते त्या वेपन्सची मॅच झाल्या नाहीत. हा त्याच्यातला असणारा अहवाल 803 मध्ये आहे. 804 मध्ये पॅराग्राफ 804 पान नंबर 922/2022 त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Sakalkar during the course of postmortem examination. They were sent to basiletic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. म्हणजे साखळकरांच्या शरीरामधल्या सुद्धा त्या 2 बुलेट्स मिळाल्या. त्या बुलेट्स कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाहीत. किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे 2 प्रश्न आहेत. इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावे असं माझं त्यांना आव्हान आहे. पहिला की याच्यामध्ये मी ह्या कांड झालं हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. हे पाकिस्तानने स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही.
परंतु ह्या कांडच्या आड गेम विदिन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने ह्या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा, उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आव्हान करतोय. आणि दुसरा, ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स ज्यावेळेस मॅच झाल्या नाहीत त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्समधल्या होत्या किंवा कुठल्या बोरमधल्या होत्या, पोलीस वापरणाऱ्या बोरमधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोरमधल्या होत्या, यांच्या संदर्भातली त्यांनी ॲडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही. या दोन गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय. हा महत्त्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का गेम विदिन गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? उज्ज्वल निकम यांच्या असणारं उत्तर येणं हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो. 2 दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेसचं तेही महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शनमध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो. ते मी नंतर सांगतो ना, म्हणजे आता नंतर सांगतो. इतक्या वर्षानंतर आपण हे बाहेर काढतो याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी मला आमच्याकडे आली नाही. कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेस केला असता. पब्लिकली बऱ्याच ठिकाणी असताना रेस करण्यात आलेला आहे. परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतःच कॅन्डिडेट आहेत, पार्लमेंटमध्ये जाण्याचं ते बोलतात आहेत. तेव्हा म्हणून मी मगाशी म्हटलं की पार्लमेंटमध्ये नॅशनल ऑनेस्टी असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा नेशन फर्स्ट या हिशेबाने उज्ज्वल निकम यांनी बोलावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. याचा उल्लेख आहे ऑलरेडी. शमशुद्दीन मुश्रीफ यांनी जे पुस्तक लिहिले त्यांनी हाच आरोप केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की आत्ता ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरी झाल्या आहेत किंवा तिथे असणारा इवन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआन्सर्ड इश्यूज रेस करण्यात आले होते. परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते BJP मधले बसलेले आहेत, ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आणि ते NCPमधले बसलेले आहेत. आणि हे तिघंही त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे. ही माझ्या दृष्टीने पहिली, आम्ही असं म्हणतो की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो, कारण आज ते कॅन्डिडेट आहेत. यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. जेव्हा आम्ही या संदर्भात प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितले की जरी करकरेंच्या शरीरात घुसलेल्या ज्या 5 गोळ्या आहेत तरी कसाबच्या बंदुकीतून नाही निघाल्या असल्या तरी तिथले परिस्थितीचे जे पुरावे आहेत प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे. मी याचं सरळ सांगतो. याचं कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि सालसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील, त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्यांनी चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे?
अननोन पर्सन कोण आहे तो? पोलिसांचा संशय घेतला जातोय तो एखादा RSS. माझं म्हणणं असं आहे, कोणी असेल, माझं म्हणणं असं आहे की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्ज्वल निकम ह्यांना पडलाच पाहिजे होता. एक सिनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत, ते साधे सुधे नाही आहेत. भाजपनं त्याच्यामुळे असणारं थर्ड पर्सन कोण आहे, थर्ड व्यक्ती कोण आहे, याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असणारं ती केस चालवायला नको होती, तिथेच थांबवलं पाहिजे होतं. हे डिमांड आहे. माझं मुशर्रफांशी काहीही संबंध नाही. माझा आत्ता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी ह्याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ह्या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कोणी फायर केलेल्या आहेत, कशा फायर झालेल्या आहेत, वेपनरी कुठली आहे, याचा त्यांनी असणारा इन्क्वायरी करायला का लावली नाही, हा माझा सवाल आहे. पण एकूणच एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ते म्हणून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कसं पाहता एकूणच? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग ह्याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यावर भाजपचं असं म्हणणं आहे, त्यावेळेला देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते, असं काल भाजपनं ऑलरेडी त्याच्यावर उत्तर दिलं. प्रश्न असे त्याच्यातून असणारं कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाही आहे. अवलंबून हे आहेत की त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेला आहे त्या कसाबच्या आणि अबुल इस्माईलच्या वापरलेल्या वेपनरीमधनं नाही आहेत. हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला शोधायला का सांगितलं नाही, हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. वडेट्टीवारांनी ज्यावेळेला हा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर त्यांना देशद्रोही अशा प्रकारचे त्यांचे पुतळे जाळले. माझे असणारे पुतळे जाळावेत, पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे. शहीदांचा अपमान आपल्याकडे देखील बोटं दाखवली जाते त्यावेळी आपण माझं म्हणणं असं आहे सरळ की माझं काय त्यांना पुतळे जाळायचे असेल जाळावेत, त्यांनी असणारा देशद्रोही आहे असं त्यांनी घोषितही करावं. मला त्याच्यातला फार फरक पडत नाही. मला फक्त असणारा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी द्यावं, आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्युज्ड आहेत त्यांनी वापरलेल्या वेपनरीमधले बुलेट्स नाहीत, त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेल्या आहेत याचा त्यांनी इन्क्वायरी मार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाही, हा माझा सवाल आहे. पण बाळासाहेब, गेम विदिन गेम मध्ये एवढं स्पॉन्टिनियस होऊ शकतं की प्लॅनर्स ते असणार, म्हणजे या घटनेचा जर आपण आकार हे पाहिला तर ते गेम विदिन गेम जो आहे तो स्पॉन्टिनियस आहे की प्लॅनर आहे माहीत नाही, नो आयडिया. सर, भाजपकडून आणि RSS म्हटलं जातं की जबरदस्त मुद्दाम सेफ्रॉन टेररिझम नावाचा शब्द प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या सगळ्या माझं म्हणणं असं आहे की तो सॅफ्रॉन आहे की तो निळा आहे की तो हिरवा आहे ह्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. मला असणारं त्या ज्या बुलेट्स आहेत या कुठल्या वेपनमधल्या आहेत आणि त्याचा फायर करणारा कोण आहे याची नावं बाहेर आली पाहिजे. हिंदुत्ववादी संघटना आहेत असं तुमचं म्हणणं नाही? माझं कोणाचाही आरोप मी करत नाही त्या ह्याच्यामध्ये की त्या इस्लामिक टेररिस्ट आहेत, त्या असणारा हिंदू टेररिस्ट आहेत, त्या बुद्धिस्ट टेररिस्ट आहेत, त्या सीख टेररिस्ट, असं मी कोणाचंही म्हणत नाही आहे. माझं म्हणणं असं की हू इज दॅट पर्सन हा असणारा बाहेर आला पाहिजे, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. तुमची ही आजची पत्रकार परिषद ही इनडायरेक्टली वर्षा गायकवाड यांना मदत करणारी असं एकंदरीत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच्या प्रश्नामध्ये अडकलाय. सरकार त्यावेळेस काँग्रेसचं होतं, काँग्रेस हॅज टू आन्सर इट नाव. सर, मुश्रीफांचा एक व्हिडिओ त्यांनी
आणि असं त्याच्यात तेही म्हटलंय की यावेळेस 250 सिम कार्ड जे ते ऍक्टिव्ह होते आणि त्यातले 12 जण जे आहेत ते मराठीत सुद्धा बोलत होते याच प्रकरणाच्या वेळी, तेव्हा हे प्रकरण मुंबईत घडत होतं. मला त्याच्यातले ABCD माहिती नाही. ही इज अ पोलीस ऑफिसर, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिक माहिती असेल. आम्ही फक्त जजमेंटमधनं जे आलो आणि त्या जजमेंटमध्ये जे लॅक्युनाज आहेत त्याच्यावरती असणारा बोट ठेवून आम्ही बोलतो. सर याला जोडून काल दाभोळकरांचं दाभोळकर पुस्तक वाचलंय का? पुस्तकांचं पुस्तक वाचलंय नाही वाचलेलं. सर याला जोडून काल दाभोळकर हत्या प्रकरणाचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे. 2 आरोपींना शिक्षा झालेली जन्मठेपेची, तर 3 ज्यांच्यावर अॅक्युज मध्ये नाव होतं त्यांना थेट निर्दोष मुक्तता झालेली आहे. दाभोळकर कुटुंब पुढे जाण्याचा विचार करते. तुम्ही या संपूर्ण नाही, घटनेवर हे संपलं की मग आपण बोलू दाभोळकरांवर. एकूण जो आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे साहेब, त्यामध्ये नुसत्या गोळ्याच नाही, तर नुसत्या गोळ्याच नाही तर बुलेट प्रूफ जॅकेटवर देखील प्रश्न उपस्थित केले होते. त्या संदर्भात पण आपण मागणी करणार का? नाही, आत्ताच्या याच्यामध्ये जे काही जजमेंटमध्ये आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये असणारा बुलेटच्या संदर्भातला आलेला आहे. तेव्हा आम्ही असणारा प्रश्न हा बुलेटच्या संदर्भातच विचारलेला आहे की ते चालवणारा हात कोण आहे आणि तो व्यक्ती कोण आहे तो बाहेर काढा. आणि तो उज्ज्वल निकम यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही याचं त्यांनी उत्तर द्यावं. हिंदी में सर 26 26/11 का जो इंसिडेंट है वो सही इंसिडेंट है. पाकिस्तान से आतंकवादी आए थे, उन्होंने बम्बई पे हमला किया, ये बात भी सही है. लेकिन जो जजमेंट है और जो चर्चा उस वक्त चली थी, मेरे ख्याल से उस चर्चा को जो है ये जजमेंट एक पुष्टि देता है. जजमेंट के पैराग्राफ नंबर 104 में ये कहा गया है कि इन ऑल देयर वर 5 फायरआर्म एंट्री वुंड्स फाउंड ऑन द सोल्जर ब्लेड टॉप region between neck and right shoulder. There were 3 correspondent exist wounds. 2 deformed bullets were received. उसके नीचे जिन्होंने डॉक्टर चिखलीकर उन्होंने पोस्टमार्टम किया, उनका ओपिनियन वहाँ पर दिया हुआ है. द बुलेट retrieved from the dead bodies were sent to basaltic experts. The comparison did not lead to any conclusive opinion whether the bullet tailed with the test fired bullet from the weapon held by accused number 1, that is Kasab, or deceased accused number 1 Abu Ismail. 804 दूसरा जो पैराग्राफ है उसमें भी 2 bullets were retrieved from the dead body of Mr. Vijay Salaskar during the course of postmortem examination. They were sent to basaltic expert for examination. The comparison did not lead to any conclusive opinion. ये जो बुलेट्स हेमंत करकरे के और साकलकर के शरीर से बरामद हुए, ये बरामद हुए बुलेट्स जो है और जो वेपनरी कसाब और अबू इस्माइल कैरी कर रहे थे उनके साथ में था, उससे ये मैच नहीं होता है, उनके वेपन से नहीं है, ऐसा बैसलेटिक एक्सपर्ट जो है उनका कहना है. तो इसका मतलब यही हुआ कि इनके बुलेट से उनको इंजरी नहीं हुई, बाहर किसी के बुलेट से उनको इंजरी हुई है, और एक नहीं 5-5 और 2-2 बुलेट्स उनके शरीर में दाग दिए गए हैं. इसलिए जानकारी ये हम लोग चाहते हैं कि ये तीसरा आदमी कौन है, ये गैर व्यक्ति कौन है. उज्ज्वल निकम बीजेपी के लोकसभा के कैंडिडेट है और लोकसभा के कैंडिडेट होने की वजह से अब उन पे जिम्मेदारी है कि वो इस बात का खुलासा करें. मौका हम लोग ढूंढ रहे थे कि इस इशू को उठाने के लिए कई बार लोगों ने कहा, किताबें भी लिखी, पब्लिकली चर्चा भी हुई, लेकिन उसका कोई जवाब देने के लिए तैयार नहीं था, क्योंकि उस वक्त की सरकार जो है कांग्रेस की सरकार थी, विरोधी दल जो है वो बीजेपी था और एनसीपी जो है वो सरकार में थी उस वक्त.
गैर अगर इनकी होता तो शायद मेरे ख्याल से इसकी और जांच होती, ऐसा मैं मान के चलता हूँ। मेन पुलिस के आईपीएस के अधिकारी इनकी हत्या सामने आते ही हम लोग समझते हैं कि उज्ज्वल निकम इन्होंने जो सावधानी बरतनी चाहिए थी वो उन्होंने बरती या ना बरती, उसका एक सवाल है। ये जानबूझ के उन्होंने बेदखल उस चीज़ को कर दिया है। आज हम लोग मानते हैं कि इस बात की जो है, अगर इस एविडेंस को सही माने और सुप्रीम कोर्ट ने भी इस एविडेंस को अभी सही माना है, तो इसका मतलब यही है कि गेम विद इन गेम, जो हम लोग अंग्रेजी में कहते हैं खेल के अंदर खेल, ये मेरे ख्याल से थियरी यहाँ पर लागू होती है कि इनकी हत्या और किसी ने की है क्या, ये सवाल उठता है। ये बात जब सामने आई तो हम लोग समझते हैं कि उज्ज्वल निकम ने कोर्ट के सामने ये बातें रखनी चाहिए थी कि इसकी इंक्वायरी और होनी चाहिए, क्योंकि ये जो बुलेट्स मैच नहीं हो रहा है, ये कौन से वेपन से बुलेट है ये होना चाहिए। या उज्ज्वल निकम ने जो इंक्वायरी ऑफिसर्स थे उस इंक्वायरी ऑफिसर से कहना चाहिए था कि भैया ये जब तक मैच नहीं होता तब तक इस केस का फैसला हम लोग नहीं लगा सकते। और मैं उम्मीद करता हूँ कि उज्ज्वल निकम ये लोकसभा के उम्मीदवार है और लोकसभा के उम्मीदवार होने के नाते पार्लियामेंट में जाने की उम्मीद रखते हैं। वहाँ लॉयल्टी टू द नेशन इज़ फर्स्ट, और ऐसी बात होते समय उन्होंने इस बात पर मेरे ख्याल से अपनी बात रखनी चाहिए कि क्यों ना उन्होंने ये जांच करने की आदेश दिए कोर्ट के माध्यम से या वकील के माध्यम से, उन्होंने इसका क्यों नहीं दिया, इसका जवाब उन्होंने देना चाहिए। और मैं मानता हूँ कि आम आदमी भी उनके जवाब के लिए इंतज़ार करेगा और वो जवाब देंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ। हिंदीत बंडोल करून बाकीचे प्रश्न घेतो ना. ये ना केजरीवालांची सुटका झाल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की जर परत मोदी सरकार आलं तर शरद पवार उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं, शरद पवारांचं नाही, तर स्टॅलिन, ममता, उद्धव ठाकरे हे सगळे तुरुंगात जातील. तर हिंदीच कंटिन्यू करा, मग मराठीत. नाही अरे नॅशनलचा विषय. हो. काही नेत्यांची नावं घेऊन अटक होतील अशी भीती व्यक्त केली. नहीं, आपका सवाल क्या था? केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर असं म्हटलंय जर पुन्हा मोदी सरकार आलं तर स्टॅलिन, ममता यांच्यासह उद्धव ठाकरे देखील तुरुंगात असतील. मैं लोगों से आगाह करूँगा कि मराठी आता है, हिंदी नॅशनल महत्वाचं. सर हिंदी कंटिन्यू. सवाल ये है कि मेरे ख्याल से निर्मला सीतारामन ये फाइनेंस मिनिस्टर हैं, इनके हस्बैंड का नाम है परकला प्रभाकरन। उनकी मेरे ख्याल से 15-16 दिन पहले चैनल पे मुलाकात हुई थी, और जो बात केजरीवाल दोहरा रहा है मेरे ख्याल से कोई नई बात नहीं है, ना कोई नई बात वो ले आ रहा है। ये जो निर्मला सीतारामन के जो पति है परकला प्रभाकरन ने, इन्होंने इस बात का मेरे ख्याल से 20 दिन या ये 16-17 दिन पहले चैनल पे जिक्र किया था और कहा था कि अगर बीजेपी और मोदी सरकार दोबारा लौटती है तो इलेक्शन नहीं होंगे, संविधान बदला जाएगा, भारत का नक्शा जो है वो ऐसे तोड़ मरोड़ होगा कि जिसको पहचानना भी मुश्किल होगा। जो गोधरा में हुआ, जो मणिपुर में हुआ, वो और जगह कहीं भी हो सकता है। डिक्टेटरशिप आ भी सकती है और कई लोग जेल में जा सकते हैं। तो मेरे ख्याल से इस बात की जो है आगाह पहले से ही सरकार के तरफ से हो गया है। तो मैं समझता हूँ कि ये नई बात कोई नहीं है, लोगों ने इसको ध्यानपूर्वक सोचना चाहिए और फिर वोट करना चाहिए, ऐसा ही मैं कहूँगा।
तुम्हाला मराठीत भीती सांगा. वाटते आज- का? आज- नाही, हाच मुद्दा आपल्याला अशी मराठीत भीती सांगा. वाटते का की विरोधी पक्षाच्या नेत्यांना आत टाकलं जाईल? ते मी असं म्हणेन की निर्मला सीतारामन ह्या ज्या फायनान्स मंत्री आहेत त्यांचे असणारे यजमान जे आहेत त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे. 15 दिवसापूर्वीची त्यांची मुलाखत आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाही धोक्यामध्ये आहे, हुकुमशाही येण्याची शक्यता आहे, अनेक जणांना जेलमध्ये टाकण्याचा आहे, भारताचा नकाशा तसाच राहणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि त्याच्याचबरोबर हुकुमशाह जन्माला आलेला असेल असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मणिपूर आणि गोधरा अशा घटना गल्लोगल्ली घडतील असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या नवीन आहेत असं मी केजरीवालनी म्हटले ते नवीन आहे असं मी मानत नाही. दॅट इज ऑन दी कार्ड असं सरकारी सूत्राने सुद्धा सूचित केले असं मी त्या ठिकाणी म्हणेन. नाही तर असं दुसरीकडे असलं पाहायला तरी, गेलं तर विरोधी पक्ष हा विरोधी पक्षाचे नेते असतील यांना कुठेतरी तुरुंगात टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केले. मात्र भारतीय जनता पार्टीचे काही असे नेते आहेत की त्यांना देखील त्रास दिला जातोय. आता अरविंद केजरीवाल म्हणालेत की योगी आदित्यनाथ यांना येत्या 2 महिन्यात यांना देखील आता खाली बसवलं जाईल. अमित शहा पुढचे पंतप्रधान असू शकतात असं एक भाकीत त्यांनी केलेलं आहे का रिटायर्ड होणार मोदी? मी काहीच बोलू शकत नाही. सर एकीकडे तुरुंगात टाकण्याचं भाषा केली जात असली तरी मोदी म्हणतात की पवार आणि ठाकरे यांनी एनडीए मध्ये यावं. ते मला वाटतं ही बातमी दिलीप केसरकर यांनी इलेक्शनच्या अगोदरच हे केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या यांच्याकडून असणारं शिवसेनेकडे ऑफर गेली असं त्यांनीच म्हटलं होतं. त्याच्यामुळे असणारं आता त्याला पुष्टी मिळते असंच मी एवढं म्हणेन. पण मोदींवरती गरज का पडली परत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे मदत मागायची किंवा परत या म्हणायची? ऑलरेडी एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत त्यांच्याकडे. काही समजत नाही असं सांगेन. राज्यात ज्या पद्धतीने मोदींच्या सभा होत आहेत, मागच्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीत 7हून अधिक सभा घेतल्या होत्या, मात्र यावेळी त्याहून दुपटीने या सभा होत आहेत, त्याकडे कसं पाहता? त्याच्यामध्ये मी असं जे बघतोय की अर्धी लोक 15 मिनिटातच उठून जातात हेही मी पाहतोय. पण मोदींच्या दौऱ्याचा करिश्मा होईल? 4 तारखेपर्यंत थांबू आपण. सर वंचित बहुजन आघाडीपासून महाविकास आघाडी महायुती संपूर्ण देशभरात किंवा राज्यभरात जे ते प्रचार सभा घेताना पाहायला मिळतात. स्टार प्रचारक म्हणून अनेक मुद्दे जे ते उपस्थित केलेले आहेत. पण महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी मे महिन्यात भासते ती तहानलेली विहीर आणि कोरडे जमीन याच्यावर अद्यापही एकही पक्ष न बोलताना पाहायला मिळतोय. पाणी टंचाई हा मुद्दा महाराष्ट्रात विसरला गेलाय का राजकारणात? मी असं म्हणेन की सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या कालावधीमधला जो प्लॅन झाला तो जर एक्झिक्यूट झाला तर महाराष्ट्रातली तहान जी आहे ती भागवू शकते अशी परिस्थिती आहे. आणि त्या काळचं जे काही राजकारण आहे, दंगलींचं जे राजकारण आहे, ते दंगलींचं राजकारण एकाच कारणासाठी होतं असं मला वाटतं की ते म्हणजे की महाराष्ट्राच्या पाण्याची तहान भागवण्याचा एक कार्यक्रम सुधाकर नाईकांनी सुरुवात केला होता आणि तो बऱ्यापैकी असताना यशस्वी होत होता अशी परिस्थिती आहे.